मी खाल्ला शेतातला एकदम ताजा ताजा हुरडा आणि तो पण डायरेक्ट चुलीवर भाजून तिच्या आईला. आणि त्याचबरोबर खाल्ली एकदम गावरान थाळी, गुळातली लापशी, ज्याची चव म्हणजे वरचा दर्जा. चव अप्रतिम असणारच, कारण भाकरी बनवण्यापासून वाढण्यापर्यंत तिथलं सगळं व्यवस्थापन गावातल्या सगळ्या स्त्रिया करतात. उजाड माळरानापासून ते हजारो झाडं लावून नंदनवनासारखं फुलवलं गेलेलं हे पुनर्वसित गाव उत्तम चवीबरोबरच आम्हाला खूप मोठी प्रेरणा सुद्धा देऊन गेलं. तर हे गाव कोणतं, तिथे कसं जायचं आणि तिथे खायला बेस्ट काय मिळतं सगळं सांगणार ना भाऊ. त्यासाठी वेगळं काही नाही, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचंय. ओके, तर चालू करूया. ही शेंगदाण्याची चटणी खाऊन बघते कशी लागते. छान आहे. आम्ही गेलो होतो पंढरपूरला आणि आधी विठोबा झाल्यानंतर आता पोटोबाचं काय असा विचार आल्यावर पंढरपुरापासून 20 किलोमीटर अंतरावर आहे पंढरपूर पुणे वारीच्या मार्गावर असणारं चिंचणी हे गाव. याच्या गुगल मॅप आणि वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला आयती देतोय, काळजी नसावी. मुख्य हायवे पासून अगदी 5 ते 10 मिनिटात तुम्ही पोहोचता चिंचणी कृषी पर्यटन केंद्रामध्ये, जे प्रसिद्ध आहे तिथल्या मस्त हुरड्यासाठी आणि गावरान थाळीसाठी. गेल्या गेल्या आम्ही थेट मुद्द्यालाच हात घातला आणि पहिला हुरडा खायला गेलो. झाडांच्या सावलीमध्ये अंथरलेल्या सतरंजा, बाजांची बैठक व्यवस्था आणि सोबत गार वारा म्हणजे फुल माहोल भाऊ. गेल्या गेल्या वेलकम ड्रिंक प्रमाणे तिथल्या बागेतले पेरू, बोर, पपया असा गावरान मेवा दिला आणि हुरड्याची तयारी चालू झाली. हुरडा भाजताना बघणं हे एक वेगळंच सुख होतं. चूल पेटवून हुरड्याची ताजी कणसं आणली आणि आधी ती भाजली. त्यातून येणारा भाजल्याचा आवाज आणि कवळ्या हुरड्याचा स्मोकी सुवास यांनी पोटातल्या भुकेला बेकार पेटवलं. कोळा डायरेक्ट भाजायचा असतो का? काय सीझन आहे साधारण हुरड्याचा? हुरड्याचा सीझन काय असतो याचा? कधी ते कधी महिने? थंडीत तरी कधीपासून कधीपर्यंत? नोव्हेंबर पासून? अच्छा. मग भाजलेल्या कणसांचे दाणे चाळणीमध्ये चाळण्यात आले आणि नंतर सुपामध्ये पाखडून तिथल्या मातीच्या भांड्यामध्ये परत भाजण्यात आले. मग तयार झाला खमंग हुरडा. हुरड्यासोबत कांदा आणि बटाटा पण भाजला. हुरड्याच्या सोबतीला हाताने कुटून केलेली शेंगदाण्याची आणि लसूण खोबऱ्याची चटणी, शेंगदाणे, गूळ, फरसाण, रेवड्या सोबत ताट असा फुल थाट होता. हे सगळं ताटात वाढून घेताना एखाद्या लहान मुलाप्रमाणे एक्साइटमेंट होती. मला कायम वाटतं जेव्हा पदार्थ बनण्याची प्रक्रिया आपण बघतो ना, तेव्हा चव आणखी वाढते. ऍक्च्युली काय होतं, शहरात राहताना जो हुरडा मिळतो तो भाज्यांच्या गाड्यांवरती मिळतो, कॅरी बॅगमध्ये पॅक केलेला, आणि तो काढलेला असतो आणि तो किती दिवसांचा असतो आपल्याला माहीत नसतं, आणि आपण घरी जाऊन तो भाजतो आणि तो तव्यावर तसा इतका ग्रेट भाजला जात नाही. ऑफकोर्स गॅसवर भाजतो आपण. त्यामुळे मला असा अस्सल हुरडा खायलाच मिळत नव्हता आणि सगळे जे स्पॉट आहेत ते पुण्यापासून लांब होते आणि मग ते राहून जात होतं. पण आज मी एकदम परफेक्ट ठिकाणी आलेलो आहे आणि त्यांनी थेट ताजा हुरडा काढून आधी तो भाजला, मग तो पूर्णपणे पाखडला काढून आणि तो परत मातीच्या भांड्यात भाजला आणि या सगळ्या ऑथेंटिक चटण्या, फरसाण आणि शेंगदाण्यांबरोबर तो सर्व केलाय. कांदाही भाजलाय. मी म्हणतो बार्बेक्यू आणि लय पैसे मोजतो बार्बेक्यूसाठी. हा खरा बार्बेक्यू, आपला महाराष्ट्रीयन बार्बेक्यू हा खरा आहे असं मला वाटतं. तर खाऊयात आणि सांगूयात की कसा लागतोय. आता मी जेवायचं पण आहे, पण मी इतकं वाढून घेतलेलं आहे. शेंगदाणा चटणी मला जास्त आवडते ना, मग शेंगदाणा चटणीबरोबर खातो. सुख वाह, इसको बोलते स्टार्टर. अशक्य कमाल ताक आहे. मठ्ठा ताक, त्याला काही म्हणा, खूप भारी. आता लाडू बघते. छानच आहे. सगळ्यात जास्त मला सगळंच आवडलंय. जोरदार हुरडा हाणला. जरा गावात चक्कर मारायची इच्छा होती, पण बॉडी नाही म्हणत होती, म्हणून तिथेच बाजावर 5 मिनिटे म्हणून अर्धा तास आडवा झालो. गावात झाडांच्या सावलीमध्ये बाजावर वामकुक्षी म्हणजे उठल्यावर डायरेक्ट दुसरा जन्म इतकं फ्रेश वाटतं. पुढच्या जेवणासाठी पोटात जागा करावी म्हणून गावात फेरफटका मारायचं ठरवलं. धरणामुळे पुनर्वसित झालेलं हे गाव आहे, जिथे फक्त 65 कुटुंब राहतात आणि या कुटुंबातल्या स्त्रियांतर्फेच हे कृषी पर्यटन केंद्र चालवलं जातं. इथे संपूर्ण माळरान होतं, पण सगळ्यांनी कष्टांनी अनेक वर्षे हजारो झाडं लावून ते पूर्णपणे फुलवलं. पर्यटनातून मिळणारे पैसे स्त्रिया स्वतःला पगार म्हणून घेतात, पण त्याचबरोबर गावातल्या विकास कामांसाठी सुद्धा वापरतात. इथल्या प्राथमिक शाळेपासून ते अगदी स्मशानभूमीपर्यंत
प्रत्येक गोष्टी अतिशय स्वच्छ आणि नीटनेटक्या. त्यामुळे इच्छा असेल तर लोकसहभागातून काय चमत्कार घडू शकतो याचा प्रत्ययच आम्हाला इथे आला. तेव्हा पिल्लू हे बघ, हा हा हे बघ हे बघ हे बघ, ह्याला 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 माया माया कर. काय आहे थंग त्याच्यामध्ये? त्याच्यात काय आहे? दुद्धू आहे. दुद्धू आहे. दुधू आहे. दुद्धू कोणाचं आहे ते दुधू? हम्मा हम्माच आहे. पोटी केली. पोटी केली. काय केलं हम्मानं? दाखव, सांग. पोटी केली. पॉटी केली होय हम्मानं. अच्छा. तिथल्या हवेत काय होतं मला माहित नाही, पण बॅटरीच्या कारमध्ये फिरून सुद्धा चायला परत भूक लागली आणि वेळ झाली होती जेवणाची. मस्तपैकी चुलीवर भाकऱ्या बनवल्या जात होत्या. पुण्यातल्या लोकांना चुलीवरचं काय पण चालतं आणि इथे तर एकदम झकास भाकऱ्या होत्या भाऊ. तव्यावर भाजून परत त्याच विस्तवावर भाजणं. क्या बात आहे. गावरान थाळीमधल्या मेनूमध्ये होतं पाटवड्या, गुळातली वाफाळलेली लापशी, कांदा, काकडी, शेंगदाण्याची चटणी, हिरव्या मिरचीचा ठेचा, भरलं वांग, फोडणीचं वरण, पिठलं, पाटवडीसाठी रस्सा, पापड आणि त्यासोबत बाजरी किंवा ज्वारीची भाकरी. इथे जेवणासाठी रेस्टॉरंट पेक्षा कुठल्या तरी गावातल्या घरात जेवणाचा फील होता. बैलगाडी, झोके हे होतच, पण चौरंगावर भारतीय बैठकीची पंगत व्यवस्था होती. त्यामुळे 2 घास जरा जास्तच जाणार होते हे नक्की. आल्या आल्या पहिली महत्वाची गोष्ट अशी केली की भाकरी मस्त चुरून मुरून पाटवडी रस्सा सोबत कालवली आणि पहिला घास खाल्ल्यावर स्वर्ग सुखाचा आनंद. चविष्ट असून सुद्धा अति तिखट नव्हतं. त्यानंतर भाकरीसोबत पिठलं खाल्लं, तेही छान होतं. थोडं झणझणीत होतं, पण त्याचीच तर गंमत होती. इथलं वांगही सुरेख. थोडक्यात सगळ्या पदार्थांची अस्सल मातीतली चव, अगदी घरगुती पण तितकीच चविष्ट. त्यानंतर लापशीची मी आतुरतेने वाट बघत होतो. त्यात थोडं दूध आणि तूप टाकून जेव्हा पहिला घास मी खाल्ला, लापशी खूप भारी, फारच भारी लापशी. अशी खाल्लीच नाही कधीच. फार सुरेख लापशी. गुळाची चव इतकी मस्त आली. एवढं हाणून सुद्धा वाफाळलेला इंद्रायणी भात माझ्याकडे आशेने बघत होता. त्याचं मन मोडावं असं मला वाटलं नाही आणि तो सुद्धा मी मनसोक्त हाणला. इथलं फूड मी अगदी 100% रेकमेंड करीन. जेवणापेक्षाही इथल्या माणसांना भेटून मला समृद्ध झाल्यासारखं वाटतंय. तुम्ही पण इथे नक्की या. बाय द वे, हे सगळ्या गावकऱ्यांतर्फे हा उपक्रम चालवला जातो. त्यामुळे वॉक इन आल्यावरती रेस्टॉरंट सारखं तुम्हाला इथे जेवण मिळत नाही. तुम्हाला निदान 1 दिवस आधी इथे बुक करावं लागतं. त्यासाठीचे सगळे नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. तर तुम्ही खरंच इथे येऊन या सगळ्या गावकऱ्यांना प्रोत्साहन द्या. जर तुम्ही पंढरपुरात आला असाल आणि परत जाताना तुम्ही नक्कीच या कृषी पर्यटनाला भेट देऊ शकता. नक्की या. सगळ्या डिटेल्स, ॲड्रेसची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. पुन्हा भेटूयात पुढच्या बुधवारी नवीन विषयासह. तोपर्यंत हॅपी जर्नी.